यो कोण आहे जामकर मला सांगणार माझ्या जमिनीचं काय करायचं मी ते हा? अरे माझी जमीन त्याच्याकडे गहाण आहे. यो काय मालक झाला होय? अहो ती सगळं खरंय, पण तुम्ही सकाळी त्याला जमिनीचे पैसे द्यायला गेले होतात की नाही? अहो मग का दिले नाही पैसे? वय की हो, आणि ते तुमच्याकडे बी दिसणे झालेत. पण तुम्ही कोणाला दिले ते पैसे? अरे माझं पैसे मी काय बी करीन. हं? त्या जामकरला देईल आता जाळून टाकीन. तुम्हाला नवऱ्यापेक्षा दागिने प्रिय आहे ना जास्त. घेऊन बसा उरावर. माझे पैसे मी कुठं घालवले मला विचारायचं नाही. आणि यो विषय या घरात परत काढला ना तुम्ही तर मग माझ्या इतका वाईट माणूस कोण नाही. हा अहो मी काय म्हणते, काय राहिलं पैशाचं राहिलं, पण मग ते जामकर म्हणत होते ना तसं जमीन कसायला दिली तर बिघडलं कुठं? हा आणि जमीन करता करता त्याने आपल्या मालकीच करून घेतली तर हा? या जामकरचा डाव आहे, त्याला ती जमीन आपली लाटायची आहे. समजा कळतंय मला. वय की मला बी तसंच वाटतंय. हो का फुलताई, असंच वाटतंय का तुला? अगं पण मग पैसे द्यायचे कुठून? कशी सोडवायची जमीन? हाय का कुणाकडे उत्तर? काय झालं? काय नाही, ते जामकर येऊन गेले. आहे का? मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? अरे नाही र, ते जमीन कसाला सालगडी लावायचं म्हणतोय तो. तसं झालं तर शेत नांगरताना मी तिथं डेड बॉड्या पुरल्यात. त्या सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही नाही, काय गरज आहे? मी म्हणतो काय गरज आहे सालाना जमीन द्यायची? का अय गोपाळ, का द्यायची नाही जमीन कसायला? का द्यायची नाही सांग तुम्हाला? अरे बाबा, तुझ्या त्या टेलरच्या कामातनं आणि सुधाकरच्या पोलिसाच्या पगारातनं जमीन सोडवता येणार आहे का आपल्याला? कुठनं आणणार आहोत आपण पैसे? आणि त्याला पैसे द्यायचे म्हणले ना तर आपल्याला पैसे जमवायला सुरुवात केली पाहिजे. आता पैसे जमवायला सुरुवात केली ना तर पार ऋतिक लग्नाला येईल तेव्हा जमतील पैसे. पण काय गरज आहे का द्यायची? समजा आपण सालाना दिली जमीन कसायला आणि तो माणूस म्हणला उद्या मीच मालक आहे, मग काय करायचं? तेच म्हणतोय मी, आपली जमीन आपल्या हातातनं जाईल. आपाजी म्हणते ते पटतंय मला. काय गरज नाही कुणाला जमीन विमीन द्यायची. विषय संपला. काय आज काय ड्रायडे? काय माझ्याकडे आहे. घेऊ का थोडी? तुम्ही असं रोज रोज प्यायला मग तुम्हाला दारुडा म्हणते, बेवडा. गावातल्यांचं कुठे एवढं मानावं घ्यायचंय दवा? अहो माणसानं का नाही किती बी चांगलं वागले तरी बी घ्या ते. घे दादा लगा भारी. तर मी म्हणलं होतं का नाही तुला? चीयर्स. जामकर साहेब, आता तुम्ही पोलिसात आहेत, एखादं खुना बिनाचं डाउनलोडिंग सांग की आम्हाला. तुमच्या गावातलंच आहे. आमच्या गावात काय डाउनलोडिंग फेवडलिंग नाही बाबा. एवढंच गाव आमचं, कसलं काय डाउनलोडिंग? मॅचचं मॅक म्हणजे ते त्याच्या बायकोने मला घरात घेतलं नाही, साधा चहा विचारला नाही तर हा. त्यो त्याचं काय? त्याचं मर्डर झालं. त्याचा मर्डर होणं शक्य नाही. अहो म्हणजे तो मस्त दारू पित असेल पण त्याची अशी दुश्मनी बिश्मनी नव्हती कोणाशी. त्याच्या बायकोशी जमत नव्हतं त्याचं. हा बायकोला त्रास द्यायचा तो. तिनेच केला आहे मर्डर. ती कसली मर्डर करते तेव्हा? ते नाही करू शकत त्याचा खून. नाही का? नाही ती करू शकत नाही तर. तेच का? अहो भित्रा ससा होती, भित्री सशीन होती त्याची बायको. त्या मॅकला बघून अशी चळा 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 कापायची का नाही? आम्ही बघितलंय ना गोपाळच्या हळदीत. कोणाच्या? गोपाळच्या हळदीत
हा मॅचच्या नुसत्या नजरेच अशी गपगार व्हायची. हा, ते कसला मर्डर करते दवा. हे सांगतायत ते खरं असेल. त्याच्या बायकोची हिंमत नाही कोण करायची. ते तिसराच कोणीतरी. कोण असेल तो? काय झालं? ते जामकर आले होते, म्हणत होते का जमीन कसायला दिली तर बरं होईल. काय गरज नाही कोणाला द्यायची. हडपली तर त्याने. मला नाही वाटत असं काय होईल. गावातल्या कितीतरी लोकांच्या जमिनी दुसरी माणसं कसत असतात, म्हणून का त्या जमिनी लगेच त्यांच्या मालकीच्या झाल्या का? अहो जरा विचार करा की, तिथं चांगलं पीक आलं तर फायदा आपल्यालाच होईल. आप्पा तशी पण आपली जमीन पडू नये, तिचा काहीतरी उपयोग होईल. वय की अहो मी काय म्हणते, आपल्या डोक्यावरचं वज कमी होईल. बरोबर आहे. असं पण माझ्या पगारातून किती भागणार आहे? ही आयडिया बरोबर आहे. जमीन देऊन टाका कसायला. हा तेच. अरे दुसरं काहीतरी बोल की. हे तर तुझं नेहमीच रडगा नाही. बघितलं का, हे असं असतं. आप्पा मला काही पटत नाही बरं का. अहो मी कलकत्त्याला होतो का नाही कामाला, तेव्हा तिकडे शेतकऱ्यांनी अशा जमिनी सालाने दिल्या की ज्याने सालाने घेतली तो माणूस म्हणायचा मीच मालक आहे. मग त्याच्याकडनं परत जमीन घ्यायला किती नाकी नवी यायची. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा ना. आपल्या गावात, आपल्या आजूबाजूच्या गावात अशा कितीतरी केस सापडतात ज्यांच्या जमिनी लुबाडल्या गेल्या. अहो पण आपण त्याची काळजी आधीच घेऊया ना. ह्या एका भीतीपोटी आपण आपल्या जमिनीचं उत्पन्न का सोडायचं? आणि ती जमीन जामकरांकडून आपण सोडवलीच तर आपल्याला ती कसावीच लागेल की, का अशीच पडीक ठेवणार आहे? त्यापेक्षा आपण आधीच कसूया ती, त्यातनं उत्पन्न मिळेल, जामकराचं कर्ज पण पिटल आणि बाकीचे पैसे आपल्याला राहतील. पण काही गरजच नाही ना. बरं आपण बोलतात म्हणजे काहीतरी विचार करूनच बोलत असतील ना. काय गरज नाही कोणाला जमीन द्यायची. जमीन राहू द्या आपल्याकडेच. जमीन जर हातात नाही गेली तर बोंबलत बसावं लागेल. तर आणि इथं पैसे दिले नाही तर तो जामकर रोज आपल्या नावानं ठणानं बोंबा मारेल गावभर. हा बोलू देत. त्याचं काय करायचं नंतर बघू. हा आपली जमीन कोणाला विकासाला द्यायची नाही म्हणजे नाही. हा आणि ह्यो विषय आता इथंच बंद. कुणी चर्चा करायची नाही याच्यावर. हा आप्पा जे म्हणतात ते सगळं पटतं मला. अरे जमीन आपली आहे, आपण ठरवू काय करायचं ते. तो जामकर कोण आहे आपल्याला सांगणार आहे? काय नाही, बघू आपण काय करायचं ते जमिनीचं. संपला विषय. रा रे रा